पाठ 5वा मूलभूत हक्क म्हणजे काय भाग 2. मागील पाठामध्ये आपण भारतीय संविधानाने दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला. स्वतंत्र, समानता याबरोबर शोषणाविरुद्ध हक्क आपणास अभ्यासले आहेत. या पाठामध्ये आपण धार्मिक हक्क, स्वतंत्र, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजून घेणार आहोत. मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचाही आपल्याला माहिती करून घ्यायची. संविधानाने आपल्याला सगळे काही अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारानुसार आपण त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे. धार्मिक स्वतंत्र हक्क. भारत हे एक जगातील महत्त्वाचा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळखल्या जातात. हे आपल्याला माहीत देखील आहे, मागील इयत्तामध्ये आपण अभ्यासले सुद्धा आहे. परंतु त्यासंबंधी संविधानामध्ये काय करायचे, कोणत्या अधिकारांना कितपत प्राधान्य द्यायचे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल ना, तर ते उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकांना कोणत्याही धर्माची उपासना करण्यासाठी, धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे सुद्धा हक्क आपणास दिलेले आहेत. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने काही धार्मिक बाबतीमध्ये परवानगी सुद्धा दिलेली आहे. ज्या कराचा उपयोग करायचा असेल धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल, असे कर शासनाला लादत नाही. थोडक्यात धार्मिक कर लादण्यास प्रतिबंध करता येतो. शासन धार्मिक आणि आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येते. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सण, उत्सव आणि जीवनपद्धती याबाबत आपल्या देशामध्ये खूप विविधता आढळते. आपण ते पाहतो देखील. तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतील, लग्नामध्ये आलेले लोकसुद्धा पाहिले असतील. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्रित येतात, गुण्यागोविंदाने नाचतात, वधूवरांना आशीर्वाद देतात. तर तुम्हाला त्यातील वेगळेपण जाणवते असेल. या सर्व बाबी त्या लोकसमूहाचा सांस्कृतिक भाग असला तरी आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापली सांस्कृतिक वारसा किंवा वेगळेपण जतन करण्याचा हक्क दिलेला आहे. त्यानुसार आपली भाषा, आपली लिपी, आपले साहित्य जतन करता येते. तसेच त्याचबरोबर संवर्धनासाठी संविधानाने प्रोत्साहन व प्रयत्न करण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला दिला. भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन देखील करता येते. शोध आणि चर्चा. संविधानाने किती भाषांना मान्यता दिलेली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या संस्थांची नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र सरकारचे न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे तुम्हाला वाटते का? त्यासाठी काय करता येईल? संविधानात्मक उपाययोजना आणि हक्क भंग झाल्यास न्यायालयाकडे आपल्याला दाद मागण्याचा हक्क सुद्धा आहे. हा मूलभूत हक्क मानला जातो. त्याला संविधानात्मक उपाययोजना म्हणून हक्क असे म्हणतात. याचा अर्थ असा आहे की हक्क भंगाविरुद्ध न्यायालयाकडे आपल्याला दाद सुद्धा मागता येते आणि तशी तरतूद आपल्या संविधानाने केलेली आहे. त्यानुसार न्यायालयाचे हक्क संरक्षण करणे बंधनकारक मानले जातात. संविधानाने जी काही दिलेले हक्क आहे, काही वेळेस त्याचं अतिक्रमण होऊ नयेत असे आपल्याला वाटत असते. हक्कांचा वापर करता येत नाही, यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असं सुद्धा म्हणतोय. दिलेल्या अधिकारानुसार तो हक्क आपल्याला वापरता जर का आले नाही तर हक्काचा भंग झाला. हक्कभंगासाठी आपण तक्रार न्यायालय विचार घेते, त्याची शहानिशी करते. खरोखर हक्कभंग झाला आहे किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे असे न्यायालयाला वाटल्यास न्यायालय योग्य तो निर्णय देण्याचा अधिकार न्यायालयाला दिलेला असतो. हक्कभंगाचे काही प्रकार आहेत. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे, योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर गाव सोडण्यास प्रतिबंध करणे, तुरुंगातील कैद्यांना अन्नपाणी आणि औषधोपचार नाकारणे हा हक्कभंगाचा प्रकार म्हणून ओळखला जातो. हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे काही आदेशही असतात. नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाच्या विविध आदेश देण्याचे अधिकार न्यायालयाला असतात. जसं की देहस्थिती बंदी, प्रत्यक्षीकरण, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण, परमादेश,
लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणाऱ्या न्यायालयाचा आदेश, हुकूम, मनाई म्हणजे प्रतिशोध, कनिष्ठ न्यायालयाने आपला अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश, तर अधिकार प्रच्छा म्हणजेच कोणत्याही अधिकाऱ्याने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागवण्याचा न्यायालयाचा आदेश, तर उत्प्रेक्षण कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्याचा सुद्धा आदेश जनतेला दिलेला आहे. सरकारी अधिकाऱ्यांची ही प्रक्रिया योग्य की अयोग्य, निराधारासाठी असणाऱ्या योग्य योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून या सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या महिलेला तू निराधार दिसत नाहीस असे म्हणून लाभ नाकारण्यास सरकारी अधिकाऱ्यांची ही कृती योग्य की अयोग्य? वरील प्रसंगात महिलेचा हक्कभंग झाला. तुम्हाला वाटते का तिला दाद मागण्याचे अधिकार? तिने कुठे जावे? न्यायालयामध्ये तिला दाद मागता येते. न्यायालयामधून आपल्या हक्कभंग झाल्याच्या प्रश्नावर वकिलामार्फत न्याय दिला जातो. न्यायाधीश शहानिशी करून योग्य तो न्याय समोर मांडण्याचं कार्य करतोय. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्काची योग्य वापर करता येतो. ते अधिक जागरूक आहेत, जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका सुद्धा बजावतात, पार पाडू शकतात. मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला कर्तव्याचेही भान ठेवावे लागते. त्याचा आपण अभ्यास पुढील पाठामध्ये करणार आहोत. न्यायालयाला जे काही अधिकार असतात, तर न्यायालयाचे कामकाज कसे चालतात, न्यायालयामध्ये न्यायाधीश हे प्रमुख असतात, वकील आपल्या बाजूने दोन्ही पक्षांचे वादविवाद मांडल्या जाते आणि कोणत्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याचे काम न्यायालय करत असतात.